समुद्राच्या साईडने जाणारा असा डोंगर, जिथे समुद्र डायरेक्टली डोंगराला भिडतोय आणि आपण त्याच्या किनारे. माझी आई सुद्धा घरी बनवते बऱ्याच वेळेस, पण मला माहित नव्हतं की असं नाव काय. तर आज बघितलं, खाल्लं, टेस्ट वगैरे एकदम मस्त. दिव्यागरला आमचा आज हा दुसरा दिवस आहे आणि इकडे समोर इथे आम्ही राहतोय, अगदी या मंदिराच्या समोरच ॲक्च्युली. आणि या मंदिराचा इतिहास असा की या गावाला जे नाव मिळालं आहे दिव्यागर, या मंदिरामुळेच मिळालं आहे. इथली आख्यायिका अशी आहे की इथे दिवा आपोआप लागायचा किंवा उत्तरेश्वर म्हणून देव वगैरे ते दिवा लावत होते. सो आणि दिवाकर म्हणून एक ब्राह्मण होते, त्यांनी हे गाव वसवलं होतं त्यांच्या नावावरून. आणि इथे हा दिवा लागायचा या ठिकाणी आपोआप, किंवा देव उत्तरेश्वर इथे दिवा लावायचे, त्यामुळे या गावाला नाव पडलं दिवे आगार. अरे जैकेट रह गया, रुक आया मैं, मेन चीज ही भूल गया. किधर है मेरा जैकेट? सामान ही भूल गया था मैं. चलो तो लास्ट डे इन कोकण, नॉट अ एंटायर डे ऑल्सो, सम टाइम. श्रीवर्धनला जाऊ. ओम अजिंक्य तर कंटिन्युअसली कॉलवरती असतो. हे गाइस, श्रीवर्धन बीच कैमरा एंगल. श्रीवर्धन बीच, वी आर गोइंग टू श्रीवर्धन बीच. लेट्स मीट देयर. या चलो भाई, निकलते अभी. चल. पण मी लूप केली आहे, चेन खूप ड्राय होऊन जाते. पेट्रोल संपत आलंय. किती चाललंय घरापासून आतापर्यंत? फक्त 424. आणि अरे ट्रिप बी 486. सो ओके, ट्रिप बी इज द एक्चुअल किलोमीटर देन. इस एरिया से बाहर निकले तो खाने को नहीं मिलेगा. क्या क्या? इस एरिया से बाहर निकला तो खाने को नहीं मिलेगा. अरे उधर है ना, श्रीवर्धन के पास भी रहेगा बीच पर. इधर श्रीवर्धन आरावी के पास कुछ भी नहीं था भाई. हाँ वो तो है. तो यहाँ पे खा के जाने का क्या? ठीक है, तो इधर खा के जाते हैं फिर. खा के जाते चलो इकडे खाऊ काहीतरी. क्या हुआ? कल रात को गए थे ना, उधर मत निकल, इधर कहीं. ठीक है, वो है क्या ना, चर्च के आजू बाजू कुछ तो भी है. दर्शनी भाग गावाचा इथे एंट्री होतो. समोर गेलो की आपण आरावीला जाणार. आरावीच्या पण पुढे गेलो की लक्षात नाही राज माझं नाव, श्रीवर्धन. सॉरी यार, श्रीवर्धन बीच. आता जवळपास 9:15 झालेत आणि इथे पंचायत होते कधी कधी, कारण आता आम्ही आलोय ऑफ सीझनमध्ये. आणि ऑफ सीझनमध्ये इथे हॉटेल्स वगैरे युजली बंदच असतात. आणि सिस्टम अशी आहे की इथे तुम्ही आधी ऑर्डर द्यायची, लेटचे तुम्हाला 12 वाजता जेवायचं आहे, तुम्ही 9-10 वाजता आधीच सांगून द्या की आम्ही 12 वाजता जेवायला येऊ. त्या हिशोबाने हे लोक जेवण तयार करून ठेवतील. जर तुम्ही ऐनवेळी गेलात तर संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता. काल आम्ही जवळपास 8:30-9च्या जवळपास गेलो होतो शेजारच्याच हॉटेलमध्ये, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला की आता नाही होणार म्हणून, कारण आधी आम्ही सांगायला होतं.
आवाज आलेला नसणार आहे. थोडक्यात ॲक्च्युली त्यावेळेस जवळपास 9:45 झाले होते. वातावरण अगदी प्रसन्न होतं, ऊन वगैरे काही जास्त नव्हतं, सावली वगैरे ठीकठाक होती चांगली झाडांची. आता सावली आहे पण आता थोडं उष्णता जाणवते उन्हाची. रस्ता गावामध्ये, आता मी गावामधूनच जातोय दिव्यागारमधून, तर रस्ता तुम्ही बघू शकता काही ठिकाणी थोडाफार खराब आहे पण ठीकठाक आहे, जास्त खराब नाही आहे, मॅनेजेबल आहे रस्त्यात. कदाचित आणखी जास्त पाऊस आला त्यानंतर त्रास होत असेल पण सध्या तरी रस्ते मॅनेजेबल आहेत. आणि जस्ट नाश्ता केला. लोकल जे फूड होतं खावणे म्हणून आपल्या कशासारखं दिसतं, थोडं वेगळं आहे. माझी आईसुद्धा घरी बनवते बऱ्याच वेळेस, पण मला माहीत नव्हतं की असं नाव काय. तर आज बघितलं, खाल्लं, टेस्ट वगैरे एकदम मस्त. नॉनव्हेजबद्दल मी प्रतिक्रिया नाही देऊ शकत. कोळंबी फ्राय घेतली होती बाकीच्यांनी, सो आय डोंट नो टेस्ट वगैरे कशी होती काय नाही. पण कोकणी आहे, कोकणी पद्धतीने शिजवलेलं किंवा फ्राय केलेलं. सो कधी ट्रिप झाली तर नक्की ऑथेंटिक फूड वगैरे एकदा ट्राय करून बघा. नेहमी नाही येत आपण असं वेगळ्या ठिकाणी. तर हैदराबादमध्ये जातो त्यावेळेस आता ती सवय झाली आहे, तिथलं रेग्युलर मील आता नावडतं झाल्यासारखं झालं आहे. बट एनिवे ज्या ठिकाणी आपण नेहमी जात नाही, फक्त फिरण्याच्या उद्देशाने जातो, तर तिथे ॲटलिस्ट तिथलं फूड वगैरे सुद्धा ट्राय करून बघायला हवं. सो आता दिव्यागारमधून आम्ही निघालो आहे श्रीवर्धन बीचला. जवळपास 16-17 किलोमीटर दूर आहे इथून. मध्ये अरावी बीच आहे, काल तिथे गेलो होतो. तिथे संध्याकाळ वगैरे चांगला टाईम स्पेंड केला संध्याकाळी. प्रकाश वगैरे प्रखर आहे. तर हा जो रस्ता आहे पूर्णपणे समुद्राला समांतर जातो, म्हणजे समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्याला समांतर जातो हा रस्ता. समोर आल्यानंतर दाखवलंच मी. काल ॲक्च्युली इथे पूर्ण पाणी होतं. जवळपास म्हणजे माझी हाईट आहे जवळ 6-1 फूट 5.10, पण पूर्ण मी पुढेल इतकं किंवा त्याहूनही जास्त पाणी होतं. सो आता ओटी आहे, काल भरती होती, पाणी प्रचंड होतं. तर मे बी काल मला ॲक्च्युली तो समुद्राचा एक दगड आहे, मला पॉईंटचं नाव लक्षात नाही आहे, पण समुद्रामध्ये एक मोठा दगड आहे, एक रॉक आहे काहीतरी, नाव पण काहीतरी रॉक म्हणूनच आहे, तो बघायचा होता. पण काल भरतीमुळे बघता नाही आला. मे बी आज तर रस्त्यावरून बघेल. किनारा आणि हा पूर्ण रस्ता समुद्र किनाऱ्याला पॅरलल जाणार आहे. तर आता इथून राईट टर्न, म्हणजे जसा जसा इकडे किनारा आहे, आणि इफ यू कॅन सी दॅट रॉक, सी द रॉक इज देअर. आता तो प्रॉपरली विजिबल आहे. त्यांचा फोन येतो आहे.
होतं की असा समुद्र किनारा, तिथे खाली दगड आहे, हा समुद्र किनारा आणि समुद्राच्या साईडने जाणारा असा डोंगर, जिथे समुद्र डिरेक्टली डोंगराला भिडतोय आणि आपण त्याच्या किनाऱ्यावरून राईड करावं किंवा चालावं. आणि ते ड्रीम ह्या राईडमध्ये पूर्ण झालंय. वाईब बघा यार, म्हणजे लिटरली गावाची वाईब, शांत वातावरण, समुद्राचा आवाज, just experience this at least once in a lifetime. तर पाणी किती दूरपर्यंत गेलंय, खूप आत गेलंय पाणी. काल इतकं आत नव्हतं पाणी. पाणी इथपर्यंत आलेलं काल, त्याच्या इकडे आत गेलेलं पाणी. इतकं प्रचंड पाणी होतं आज काल. सन्ना इधर बैक साइड में है, तो क्या हो गया? हम सारे काले काले आए. अरे भाई गिरा. सिट. कुछ नहीं, चल ठीक है भाई. 24 है ना, ये नोट है, इसको कुछ नहीं होगा. अरावीचा समुद्र किनारा हा दिव्यागारच्या किनाऱ्यापेक्षा खूप स्वच्छ होता आणि सोबतच मी कॅमेरा आणलेला होता. सो मी काही फोटोग्राफ्स काढलेत, ते मी आता समोर शेअर करतो आहे. प्रोफेशनल तर नाही आहे, पण स्टील माझा नेहमी प्रयत्न असतो की चांगले लँडस्केप वगैरे शूट करावे. आय होप यू विल लाईक इट. पाणी नाही, खाली पाणी आहे म्हणून लवचिक आहे एकदम. असं दलदल असल्यासारखं आहे ना. हां, परफेक्ट दलदल नाही आहे पण बरी आहे. परफेक्ट दलदल नाही आहे पण बरी दलदल आहे. डूब अडकणार नाही माणूस, एवढं आहे. खेकडा एवढी मेहनत कोणी करत नाही बघा. खेकडा भाजून खाणारा माणूस आहे हा. व्हेजिटेरियन म्हणतो स्वतःला. छोट छोट. अरे अरे नाही भेटला आम्हाला.
तरी आमचा शोध चालू आहे, जेणेकरून एक तरी भेटावा. छोटासा स्फोट आहे याचा, आणि खेकडा पण छोटासा शोधतोय हा. बघ बघ, बायकोला सांगा लागेल तुझ्या की बाबा हा व्हेजिटेरियन म्हणतो स्वतःला, पण भाजून खाणारा माणूस भेटलाय म्हणा लागेल. सगळे खाली गेलेत. हा अरे आता दुसरा एकच भेटला खेकडा आहे का आता? इथं आहे. कुठे 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 हा इकडे कुठे कुठे? अरे रिकाम खाली गेले. अरे खाली गेले. जाऊ द्या, आम्ही फेल झालो या गोष्टीवर. खेकडे हे एक हा आणखी शोधावं लागेल, म्हणजे हाय भरपूर खेकडे शोधते आम्ही. तुम्ही कंटिन्यू करा आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला लगेच छोटावाला एक खेकडा दाखवू. धन्यवाद देवपर्यंत. बघा चालू आहे, शोध चालू आहे, बघतो आम्ही. भेटला की सांगतो मला. आहे खेकडा आहे, दिसते काय. परत आम्ही अपयश झालो. हे बघा दोन घोडे येत्या पाठीमागनं. रुको कुछ तो भी मिला हमें, कुछ क्या है, नया प्राणी है. देखो ये देखो क्या हो रहा है. देखो काय है. रुक अरे रुक ये हिल रहा है. कीड़ा. अरे रुक अरे सोनेरी कीड़ा. अंदर सोना इसके. सोना. हा काय ते. हा काहीतरी किडा भेटला. सोनेरी किडा. अरे वेगळंच आहे. हा कोणाच्या हातला आहे? कोणाचा किडा आहे? राहू दे. गोल्डन आहे. देखो सोन्याचा आहे. इथून नाही याला कोणी. तू थांब तिथं. पाण्यात जा रे बाबू, पाण्यात जा. सोडून देऊ त्याला. सोडून द्या. अरे येईल लाट येईल की. इथपर्यंत नाही येत लाट सध्या. हा बघा हा इतका जिवाड्या प्राण्यांसोबत पण भाजून खातो हा. जा तू पण जा पाण्यात जा. अरे पाऊस बघा, लाट. श्रीवर्धन बीच आहे हा, फेमस खेकड्यांसाठी आहे. तो खेकडा प्रेमी तिथे दिसते. हे आमचे 3 खेकडे इथे आहे. एक ते मधातला आहे, हा मोठा खेकडा आहे. आणि हा बारका खेकडा आहे. आणि जाडा खेकडा तिकडे समोर चाललाय काळावाला. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त हातात हात घेऊन चालणारी पाहिजे बीचवर. या असं राहिलं की आपण मित्रासोबतच नेहमी येतो. यांचं लग्न झालंय म्हणून त्यांच्यासोबत यावं लागतंय. सगळ्यांना आग्रह काय म्हणतात त्याला, काय निमंत्रण. आग्रहाची विनंती, या पांढऱ्या शर्टवाल्यासाठी मुलगी शोधा. हा शोधा राव. मला एक पण भेटत नाही. या एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात ते आमच्या मित्रांसोबत यावं लागतंय. कोणतरी हातात हात घेऊन फिरणारी पाहिजे मला. बघा भेटली तरी येतो.